स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी। गेल्या अनेक दिवसांपासून भगूर शहराच्या भविष्यासाठी, व्यापार वृद्धीसाठी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्वजण त्या रेल्वे ओव्हरब्रिजसाठी सातत्याने लढा देत होतो। त्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे। पूर्वी भगूरकडे येणारा रस्ता आणि रेल्वे गेट बंद करून प्रस्तावित रेल्वे ओव्हरब्रिज लवितच्या दिशेने वळवण्यात आला होता। मात्र यामुळे भगूर शहराच्या विकासावर, व्यापारावर आणि पर्यटनावर मोठा परिणाम होणार होता। स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरमध्ये दरवर्षी हजारो नागरिक, पर्यटक आणि सावरकर प्रेमी येत असतात। त्यामुळे भगूरच्या अस्तित्वासाठी आणि भविष्यासाठी हा ओव्हरब्रिज भगूरच्या दिशेने होणे अत्यंत आवश्यक होते। आनंदाची बाब म्हणजे रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाइन स्वरूप भगूर नगर परिषदेकडे प्राप्त झाले आहे। हे नवीन डिझाइन भगूरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे आणि महत्त्वपूर्ण आहे। लवकरच हा विषय भगूर नगर परिषदेच्या जनरल बोर्ड मीटिंगमध्ये मांडण्यात येणार असून त्यानंतर आवश्यक NOC रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र शासनाला देण्यात येईल, जेणेकरून या पुलाचे तसेच लवितकडे जाणाऱ्या पुलाचे काम वेगाने पूर्ण होऊन भगूरकरांना सुकर, सुरक्षित आणि आधुनिक रस्ता उपलब्ध होईल। ही केवळ पुलाची मंजुरी नाही, तर भगूरच्या भविष्यासाठी, विकासासाठी आणि सावरकरांच्या जन्मभूमीच्या सन्मानासाठी मिळालेला मोठा विजय आहे। या लढ्यात साथ देणाऱ्या सर्व भगूरकरांचे, लोकप्रतिनिधींचे, प्रशासनाचे आणि प्रत्येक सहकार्याचे भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ प्रेरणा बलकवडे यांनी आभार मानले आहेत। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।